पाणी चालू नाही. राज्यात उन्हाची काळी वाढत चाललेली आहे आणि पाण्याची दुर्भिक्षता वाढत चाललेली आहे. अनेक धरण प्रकल्प असतील हे आटत चाललेले आहेत, तर विहिरीने आपला तळ गाठलेला आहे. अनेक लोकांना पाण्याची समस्याचा सामना करावा लागत आहे. एकूण जर पाहायला गेलं तर जे केव्हा न आटणारे धरण डॅम प्रकल्प असतील तेही आता आटायला सुरुवात झाली, त्यांनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. मी आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कोल्ही प्रकल्पात. 5.57 दलघमी क्षमता असलेलं हे आहे कोल्ही धरण. या धरणामध्ये जर पाहायला गेलं तर हे फक्त मृगजल दिसतं आपल्याला, जे की पाणी नाही आहे, फक्त त्याच्या खाली गाळ आहे. दिसणारा जे आहे मृत साठा होता, जलसाठा, तोही आता पूर्णपणे संपलेला आहे. या वर्षीला दरवर्षीच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर लवकर हे पाणीसाठा संपलेला आहे. जर तसं पाहायला गेलं तर मृत जलसाठा जरी मे महिन्याच्या शेवटपर्यंत कायम असते असं इथल्या शेतकऱ्यांचं सांगणं आहे, म्हणणं आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळं किंवा या विभागाच्या दुर्लक्षामुळं पाहिजे तसं या धरणात पाणी थांबत नाही किंवा गाळ उपसा झालेला नाही. त्यामुळं आता पाण्याची दुर्भिक्षता वाढत चाललेली आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा मला सांगा नेमकं काय अडचण येते तिकडं? विषय असा आहे की सर, दरवर्षी कसं आहे मे महिन्यात धरण आटते, पण यावेळेस जरा लवकरच आटत आहे. त्याचं कारण असं आहे की जे पाटबंधारे विभाग आहे, हे जे कॅनवल आहे, या कॅनवलचे जे नियोजन असते ते नियोजन निरा भोंगळा कारभार आहे. जे पाणी सोडायचं ते एक दीड महिना कॅनवल बंद होत नाही. त्याच्यामुळे काय व्हायला, धरण लवकर आटवायला. आणि विशेष म्हणजे या धरणाच्या आता हे जे पाणी दिसते, हे पाणी नुसतं सर 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावर आहे. सर्व नुसतं आता हे 4 ते 5 दिवसात पूर्ण कोरडं होईल. फक्त एक आपल्या माध्यमातून आपल्यास एक विनंती आहे की हे जे खोलीकरण जसं पाहिजे तसं खोलीकरण होऊन नाही राहिलं. हे दिसतंय नुसता गाळ आहे आणि इथं पाटबंधारे विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे धरणावर. एकूणच पाहायला गेलं तर या संबंधित विभागाचं या धरणाकडे असतील किंवा इतर जिल्ह्यातील काही धरणं असतील याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळं पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने होत नाही, गाळ उपसा व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणात इथं जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. धरण प्रकल्प कोरडे होताना दिसते. त्याचा फटका शेतकऱ्यांना असेल, नागरिकांना असेल, पशुप्राण्यांना असेल, ही पाहायला दिसतंय. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, कोल्ही धरण, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.